पूर्ण मी म्हणजे बेशुद्ध पडले असेल तरी मार खाल्ला असेल तरी मग मला दिवस पण द्यायची वेळ आली होती त्यांची का मला नाही लागत दिवस पाहिजे पण मी म्हणायची मी मरेल पण तुझ्या नावाचं तूच घेऊन मरेल मी तशीच जाणार नाही आणि एकटाच लग्न केलं म्हटलं शेवटपर्यंत निसताना आणि तेव्हा मी फारकत देत जाहीर फारकत देत म्हटलं मी महिला महामंडळाकडून नांदायला तुमच्यापेक्षा 4 पटीने मी वाढवाय पण माझ्या आई वडिलांचं नाव कमाल माझी वडील 99 सालात वारले आई माझी इतकी स्ट्रॉंग आहे का ती अजून 4 लोकांना एक सोबत मारेल इतकी स्ट्रॉंग आणि अजून माझं लग्न झालं माझी मुलं माझ्यापेक्षा मोठाले झाले ती फक्त असं करते बाबी कमी समजून घेते आता फटके बसते ती चूक असो या नसो आई शाळेत पण गेली नाही पण मग तिचा हिशोब इतका डेंजर आहे मी 9वी 10वीला होते तरी पण आई हिशोब करा म्हटलं इकडे हिशोब कर मी म्हणते नाही मला काम आहे मी काम करायला तिच्या पुढे हिशोब पण मी करायला बसत नव्हते इतकी डेंजर आणि माझ्या मुलांनी पण माझ्यामुळे जास्त मार खाल्लाय तो बोलायचा मम्मी आम्ही मेलो तरी चालेल पण तू मागे पाऊल घेऊ नको माझं दादरला जे मजा टेप आहे तिथं मला 3 महिन्याची ट्रेनिंग होती मी 15 दिवसात मुलांसाठी मी जेव्हा मला रूट दिला तर म्हटलं रूटला जाणार आहेत आपण आपल्या मुलांना भेटूया घरी आल्याच्या नंतर आईची माया असते ती मुलांपुढे काही हिंमत धरावी मुलं बोलले नाही मम्मी जाऊ नको म्हणे आम्हाला करमत नाही तिकडचा विषय स्टॉप केला आणि इकडे मिस्टरांना 8 दिवस माहित नव्हतं मी बस ड्रायव्हर झाले मी त्यांना सांगितलं मी सीएनजी बस ते ऑफिस आहे तिथं मी ऑफिस मध्ये कामाला लागली सासूबाईला सगळं माहित होतं सासूबाईने फुल सपोर्ट केला नवजातांचे पुढे काम करा मुलं सोबत आहे तुम्ही आता मिस्टरांना भावमध्ये आता जर त्यांना बांबू द्यायचं ठरवलं तर मला घरी बसावं लागेल काय करावं लागणार नाही तुम्हाला एवढ्या महिला तुमच्या पाठीमागे आता नाही आता फुल सपोर्ट करतात भाऊ सोबत भाऊ घरी आले भाऊनी जेव्हा समजवलं आणि इंटरव्ह्यू घेतला त्याच्यानंतर त्यांना वाटलं का अरे यांनी काहीतरी नाव काढलं नाही नाही तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या नवऱ्याला सुद्धा शुभेच्छा नाही का आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यांनी जर का असं वागलं तर एक काम करूया ही तीन सगळे उभे राहू द्या सगळ्यांनी एकाने हात पाठवत फोटो काढा एक